जय माताजी मित्रांनो, नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, माता पार्वतीचे अनेक स्वरूप आहेत। माता पार्वती 64 योगिनांची माता आहे। तर त्याच्यातले काही असे रूप आहेत की ज्याचे पूजन केल्याने, नावश्रवण केल्याने, पठन केल्याने माता राणी आपल्यावर खूप प्रसन्न होते। तर असे कोणते नाव आहेत माता पार्वतीचे, कोणती रूप आहेत माता पार्वतीचे की ज्याच्याने आपण नुसते श्रवण पण केले तरी पण आपल्यावर माता राणी सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद देतात। तर ते नाव आपण जाणून घेऊया। पहिले शैलपुत्री, दुसरे चंद्रघंटा, तिसरे कुष्मांडा, चौथे स्कंद माता, पाचवे कात्यायनी माता, सहावे कालरात्री, सातवे सिद्धदात्री आणि आठवे आहे माता गौरी महागौरी। तर असे हे माताचे 9 रूपांची पूजा केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। जय माताजी। तर मित्रांनो, ललिता पंचमीच्या दिवशी, महालक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला सेवा काय काय करायचं आहे। तर त्या दिवशी आपल्याला अशी 100ची, 50ची, 20ची नोट घेऊन घ्यायची आहे आणि त्यावर ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत या नोटला फोल्ड करून द्या, घडी करून घ्या आणि ही नोट आपल्याला महालक्ष्मीच्या चरणांवर अर्पण करा आणि महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा बोला, श्री सूक्त 108 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 108 वेळा, विष्णू गायत्री मंत्र। आणि जर घरात जर तुमचा चांदीचा सिक्का असेल आणि ज्यांच्या घरात नसणार त्यांनी 1 रुपयाचा सिक्का घेऊन घ्यायचा आणि त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं। या घरातला जो चांदीचा सिक्का असेल त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आणि ललिता पंचमीच्या दिवशी, महालक्ष्मी पंचमीच्या दिवशी तुम्हाला तो लक्ष्मीच्या चरणांवर अर्पण करून द्यायचा आहे। रात्रभर तिथंच महालक्ष्मीच्या मूर्तीजवळ, फोटो जवळ, मूर्ती नसणार तर फोटो जवळ, फोटो नसणार तर कुलदेवतेचा टाक, कुलदेवतेचा फोटो घरोघर असतो तर त्याच्याजवळ तुम्हाला हे पैसे आणि हे लक्ष्मीचा सिक्का वगैरे तुम्हाला ठेवून द्यायचंय। दुसऱ्या दिवशी थोडे तांदूळ लाल करून घ्यायचे, श्रद्धा आणि विश्वासाने करायचे आणि माता राणीला प्रार्थना करायची की हे महालक्ष्मी माता, वर्षभर माझ्या घरात बरकती राहू दे, धनधान्याचा साठा राहू दे, आमच्या मुलांच्या, माझ्या सर्व इच्छा कामना पूर्ण करो, घरात सुख शांती नांदो, अशी तुम्हाला प्रार्थना करायची श्रद्धेने, मनाने। लाल जर कपडा घरात असेल तर ठीक, नाही तर यथाशक्ती तुम्ही कागदाच्या पुडीत पण ठेवला तरी सुद्धा चालेल। तर ही वर्षभर तुम्हाला धन धान्याची बरकती देऊन जाईल आणि महालक्ष्मीचा आणि कुलदेवतेचा आपल्या घरावर अखंड आशीर्वाद राहील। जर तुम्हाला सप्तशतीचे पारायण करायला ज्यांना ज्यांना जमत नसेल त्यांनी छान सकाळ संध्याकाळ 108 वेळा ओम एम एम क्लीम चामुंडाय उच्चे नमः हा मंत्र सर्वात पॉवरफुल मंत्र आहे महालक्ष्मीचा, तर तो तुम्हाला करायचा आहे आणि आरती करून घ्यायची कुलदेवतेची, दुर्गे दुर्गट भारी, नाहीतर अशी छोटीशी